मोजे विरवडे तालुका कराड येथे ज्येष्ठ नेते बाबूराव धोकटे बापू यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन तसेच नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला। एकूण 77 लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला। गावच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या विविध कामांना यावेळी सुरुवात करण्यात आली। ओगले कॉलनी बौद्ध वस्ती येथे 20 लाख रुपयांच्या सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले। तसेच MSCB कलबुर्गी कंपनी ते ओगलेवाडी बनवडी रस्ता 10 लाख रुपये काँक्रिटीकरणासाठी भूमिपूजन करण्यात आले। विरवडे ते ओगलेवाडी रस्त्यांच्या 10 लाख रुपयांच्या काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले। दत्तनगर परिसरातही विकास कामांना गती देत दत्त मंदिरासमोर 10 लाख रुपयांच्या सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले, तर त्याच ठिकाणी 8 लाख रुपयांच्या काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन झाले। MSCB डॉक्टर घारपुरे ते डुके यांच्या घरापर्यंत 8 लाख रुपयांच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले। याशिवाय भिकू ज्ञानू शिंदे ते आकाराम गाडगे यांच्या घरापर्यंत 9 लाख रुपयांच्या बंदिस्त गटारांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। तसेच जिल्हा परिषद शाळेसमोरील शेतातील लघुदाब वाहिनी स्थलांतरासाठी 3 लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन झाले। या सर्व विकास कामांमुळे विरवडे व परिसरातील नागरिकांना वाहतूक, पाणी व्यवस्थापन आणि सामाजिक सुविधांमध्ये मोठी सुविधा मिळणार असून गावाला विकासासाठी नवी दिशा मिळणार आहे। या कार्यक्रमाचे नियोजन माननीय युवा उद्योजक प्रीतम शिंदे भैया, दिगंबर डांगे, राजन धोकटे, मनोज डांगे, अभय भोसले व ग्रामस्थ विरवडे यांनी केले। तसेच गावातील आणखी 12 ते 15 विकास कामांची मागणी मनोजदादा यांच्याकडे युवा नेते प्रीतम शिंदे, दिगंबर डांगे, राजन धोकटे तात्या यांनी यावेळी केली। यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज विरवडे गावामध्ये जवळपास मागच्या 6 वर्षामध्ये 77 लाख रुपयांची कामं या ठिकाणी मंजूर केलेले आहेत। त्यामध्ये काही सभामंडप आहेत, काही रस्त्याची कामं आहेत आणि या गावाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या अनुषंगानं निधी देऊन विकासात्मक दृष्ट्या जे काही या गावाचा राहिलेला बॅकलॉग आहे हा पूर्ण करण्याच्या उद्देशानं या ठिकाणी मागच्या 6 वर्षामध्ये जवळपास 77 लाख रुपये पण या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या कामांचं आज भूमिपूजन, आज काही कामांचं उद्घाटन असा आज या ठिकाणी कार्यक्रम सुरू केला। नमस्कार। आज आमच्या गावामध्ये माननीय आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर झाली होती। त्या विकास कामांचे आज भूमिपूजन, उद्घाटन व या कामांचे भूमिपूजन उद्घाटन आज झाले। मनोजदादांनी माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला एवढी मोठी ताकद देऊन, माझ्या कामांना निधी देऊन, मी मागितलेल्या सर्व कामांना निधी देऊन, माझ्याबरोबर दिगंबर डांगे असतील, राजन तात्या असतील आणि इतर मान्यवर असतील, यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून आज विरवडे गावामध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा एका वर्षात निधी उपलब्ध झाला आहे। या निधीचा आज चांगल्या लोकार्पण झालं, काही गोष्टींचं भूमिपूजन झालं। आज याबद्दल मी मनोजदादांचे मनापासून आभार मानतो व या कार्यक्रमासाठी सागर शिवदास असतील व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहिले याबद्दल सर्वांचे आभार मानतो। पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ, विरवडे गावातील सर्व ग्रामस्थांची कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। या कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार माननीय मनोजदादा घोरपडे यांच्या विशेष प्रयत्नातून आमच्या विरवडे गावासाठी 6 वर्षामध्ये जवळपास 80 लाखापर्यंतचा निधी मिळाला। त्यामध्ये काही सामाजिक सभागृह आहेत, कॉन्क्रीट रस्ते आहेत आणि बौद्ध वस्ती, बौद्ध विहारचा विकास आहे। अशी विविध विकास कामं दादांनी टाकली। त्यामध्ये काही कामं पूर्णत्वास गेली, त्यांचं दादांनी उद्घाटन केले आणि काही कामं आता जी सुरू होत आहेत त्यांची भूमिपूजन केले। एवढी घोडदौड या आधी कधी आम्ही विकासाची आमच्या गावामध्ये पाहिली नव्हती, ही आम्ही ह्या 1 वर्षामध्ये पाहिली आणि इथून पुढच्या काळामध्ये अजून आमच्या गावाला विरवडे रस्त्याचा महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो ठराव दिलेला आहे आणि अशा विविध कामं जी आत्ता आवश्यक कामं आहेत, जे अंतर्गत रस्ते असतील आणि इतर कामं 4 वार्डामध्ये सर्वांनी विकास करायचा आमचा सर्वांचा मानस आहे आणि त्याला माननीय मनोजदादांनी
निधी देण्याचं मान्य केलेलं आहे. तर अशा या कार्यक्रमाचं आज रस्त्यांचं भूमिपूजन उद्घाटन झालं आणि बहुसंख्येनं महिला आणि पुरुष आणि विभागातील बरेच माजी सरपंच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडला. त्याबद्दल सर्व परिसरातील ग्रामस्थांचं, विरोधी ग्रामस्थांचं आणि विशेषतः मनोजदादांचे आभार. इथून पुढच्या काळात दादांनी असंच विरोधी गावावरती विकासात छत्र धरावं अशी मी या निमित्तानं दादांना विनंती करतो.